म्हणजे आता पूर्वी नागपंचमी असो, मंगळागौर असो किंवा आणखीन भोंडले खेळायचे पूर्वीच्या काळी, तर असे काही खेळ ह्या महिलाच खेळायच्या. मग त्यावेळेला ह्या सगळ्या सासू सुना एकत्र व्हायच्या. कोण सासूचं सांगायचं की माझी सासू अशीच आहे, मला असं करते, मला तसं करते. कोण सासू सुनेचं सांगायची माझी सून अशी आहे, माझी सून तशी आहे. म्हणजे ह्या विचारांचं आदान प्रदान व्हायचं. पण तेही सुद्धा हसत खेळ, म्हणजे ते चिडून सांगणं किंवा असं काही नव्हतं. पण एकत्रितपणे मंगळागौर खेळायच्या, एकत्रितपणे नागपंचमीच्या फुगड्या घालायच्या, सगळे खेळ एकत्रितपणे खेळायचे. कारण पूर्वी महिलांना बाहेर जाण्याचा काही मार्गच नव्हत्या. तुम्ही जर TV सिरियल पाहत असाल तर 5 जानेवारीपासून सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुलेंची मालिका चालू होते. ती जरूर पहा. आपल्या सासूबाई असतील, नणंदबाई असतील, आई असेल, सगळ्यांनी बसून ती सिरियल पहा. अतिशय पाहण्यासारखी सिरियल आहे. ज्या बाईमुळे आज आपण इथे बसलो आहोत आणि आज आम्ही इथे बोलतो आहोत, त्या बाईच्या जीवनावर ही कहाणी आहे, सावित्रीबाई फुले. तर ही जरूर पहा, आपल्या मुलींना दाखवा. जर सावित्रीबाईने पाऊल टाकलं नसतं घराच्या बाहेर तर आज इथे असतो का? मी इथे मंचावर बोलत असते का? नाही. आसारीताई आज तुमच्या प्रभागाच्या नगरसेविका झाल्या असत्या का? नाही. कारण 60-70 वर्षापूर्वीची स्त्री ही घरात बांधलेली होती. घरात होती की नाही? ती उंबरा ओलांडून बाहेर जात नव्हती, कारण तिला शिक्षणच नाही. जास्त शिक्षण महिलांनी केलं तर ती विधवा होते. म्हणजे हा असा काहीतरी अंधश्रद्धा ही महिलांमध्ये, कारण पुरुषांची मुजोरी होती त्यावेळेला. बाई आपल्या पुढे जाता कामा नये. जर बाई पुढे गेली तर आपल्याला कोणीही विचारणार नाही, असा त्यावेळेच्या पुरुषांचा हेतू होता. पण ज्या वेळेला महात्मा फुलेंनी आपल्या बायकोला म्हणजे सावित्रीबाईला शिकवलं आणि त्यांना शिकवण्यासाठी, महिलांना शिकवण्यासाठी त्या घराच्या बाहेर पडल्या, तेव्हा त्यांच्या अंगावर शेण, चिखल, माती, दगड असं काहीतरी फेकून समाजाने त्यांना त्यांच्या ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कुठल्याही गोष्टीला न डगमगता सावित्रीबाईंनी आपलं ध्येय पूर्ण करण्याचा जो विडा उचलला होता तो त्यांनी तसाच चालू ठेवला. त्या घरी जायच्या, लोक जेव्हा शेण टाकायचे त्यांच्या अंगावर, माती टाकायचे, त्या घरी जायच्या, आंघोळ करायच्या आणि पुन्हा त्या जायच्या. पुन्हा रस्त्यात कुणी असं केलं तर त्या पुन्हा जाऊन घरी असं करून करून शेवटी लोक थकली, जे दगड मारणारे, शेण फेकणारे. आणि त्या स्त्रीने, सावित्रीबाई फुलेने आपलं ध्येय पूर्ण केलं. आणि आज म्हणूनच मोठमोठ्या पदांवर आज महिला काम करतायत. आज भारताची पंतप्रधान सुद्धा इंदिरा गांधी 18 वर्ष राज्य करत होती भारतावर, बरोबर की नाही? आमच्या कितीतरी म्हणजे आता आकाशात सुद्धा यान उडवण्यासाठी, यानामध्ये काम करण्यासाठी सुनीता विलियम पाहिलं ना, किती दिवस अंतराळात होती? 45 दिवस ती अंतराळात होती. म्हणजे कल्पना चावला आणि अशा कितीतरी. आज ऑटो रिक्षा चालवत आहेत महिला, आज ट्रेन चालवत आहेत, बस चालवत आहेत, बसचे कंडक्टर महिला आहेत. म्हणजे पुरुषाच्या बरोबरीने काम करणारी आज ही महिला आहे. ती फक्त 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 सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. त्यामुळे आपण या सावित्रीबाईंना विसरून कधीही चालायचं नाही. स्त्री ही काय असते? संकटाला मात देणारी बाई असते. जी बाई 9 महिने मुलाला पोटात ठेवून जन्म देते, त्यावेळेला तिचा दुसरा जन्म होतो की नाही? म्हणजे ती किती थरथर प्रवास करून सगळ्या संकटाला मात देत असते, हे पुरुषांपेक्षा बाईच जाणू शकते. त्यामुळे बाई ही कितीही नाजूक दिसली, कितीही कमजोर वाटली, पण ती कमजोर नसते. ज्या वेळेला वेळ प्रसंग येतो त्या वेळेला बाई दाखवून देते की मी किती कठोर आहे, ते मी कुठल्याही संकटाला घाबरत नाही. बघा, नवरा सुद्धा कधी कधी थकतो, म्हणतो अरे कसं करायचं, आज 5,000 रुपये उरलेले आहेत, खर्च 10,000 रुपये आहे, कसं करायचं? पण त्यावेळेला बायको ही धीर देते ना, आई धीर देते की नाही, की नका घाबरू नका, माझ्याकडे काही पैसे मी वाचवलेले आहेत, तुम्ही दिलेल्या पैशातनं हे पैसे तुम्ही घ्या. आणि ती बाई डब्यातनं इकडून तिकडून, गाठी खालून, कपाडातून, कपड्यातून, कुठून कुठून पैसे काढून नवऱ्याला देते. देता की नाही? देता की नाही? तर हे काम बाईच करू शकते. आणि सगळ्यात मोठी बँकर ही बाई असते.
जीप घरातला 10 रुपये नवऱ्याने दिले तरी सुद्धा ते 8 रुपये खर्च करून 2 रुपये ही जमा करणारी ही स्त्री ही मोठी बँकर आहे. तेव्हा या स्त्री शक्तीला जरी काही लोक कमजोर समजत असतील तर आपण कमजोर नाही. आपण अरेला कार्य केलंच पाहिजे. केलं पाहिजे म्हणजे नवऱ्याला जाऊन लगेच अरे कार्य करू नका तुम्ही. नाही तर म्हणा त्या मॅडमनी सांगितलं मीटिंग मध्ये आणि आम्ही तुम्हाला अरे कार्य तू असा बोलतोस. नवऱ्याशी आपण अरे कार्य करायचं नाही. पण ज्या वेळेला समाजात तुम्ही रस्त्याने जाताय बाजारात जाताय काही वेळेला काही पुरुषांना सवय असते धक्के मारायची मुद्दाम, तर अशा वेळेला त्याला पकडून तिथेच चोपला पाहिजे. त्याला अरे कार्य करायचे. बरोबर की नाही. आज आपल्या समाजामध्ये म्हणजे कालचाच एक अहवाल टीव्हीवर आलेला आहे. 86 मुली गायब झालेल्या आहेत. 86 40 दिवसात. त्यातली एका मुलीला मी शोधून काढलेला आहे. 3 तारखेला गेली होती, 7 तारखेला सापडली. म्हणजे 7 तारखेला ती केस माझ्याकडे आली दुपारी 12 वाजता आणि 9:30ला ती मुलगी मिळाल्याचा माझ्याकडे रिपोर्ट आला. म्हणजे त्या मुलीच्या फोटो सकट 16 वर्षाची मुलगी होती. 3 तारखेला हरवली होती. पोलीस दाद देत नव्हते आणि ज्यावेळेला कोणीतरी त्यांना माझ्याकडे पाठवलं 7 तारखेला दुपारी 12:30 वाजता, तेव्हा मी लगेच पोलीस स्टेशन हे ते सगळ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी चक्र फिरवली सगळी आणि रात्री 9:30 वाजता बॉम्बे सेंटरला मुलगी असल्याचं कळलं. फोटो सहित ती मुलगी आमच्याकडे आली आणि दुसऱ्या दिवशी ती आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आली.